Good morning, my dear students. Today we are going to start rapid section. As per 10th Marathi paper pattern, there are 6 marks for this section and total only 4 rapid lessons are there. So, this section is very beneficial for us. And now we are starting our first rapid reading, that is मोठे होत असलेल्या मुलांनो. अँड रायटर इज डॉक्टर अनिल काकोडकर. हे आहेत आपल्या पाठाचे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर आणि आता आपण त्यांचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या स्थूल वाचनाला, ज्याचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो आणि लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. यांचा जन्म झाला आहे 1943 या साली. डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत. सुप्रसिद्ध म्हणजे फेमस, मीन्स फेमस, आणि अणुशास्त्रज्ञ मीन्स ॲटॉमिक सायंटिस्ट. भारतीय अणुऊर्जा मंडळ मीन्स इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ ॲटॉमिक एनर्जी या संस्थेचे ते माजी अध्यक्ष होते. मतलब अणुऊर्जा मंडळ ये जो संस्था है हमारे भारत की, उसके वो एक्स चेयरपर्सन थे. भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. आता आपण पाहणार आहोत पाठाचा परिचय, की या पाठाच्या माध्यमातून लेखक अनिल काकोडकर यांना आपल्याला काय संदेश द्यायचा आहे ते पाहूया. मोठे होत असलेल्या मुलांनो मीन्स ग्रोइंग चाइल्ड लाइक यू, आप जैसे बड़े होने वाले बच्चों को जो कि आगे चल के अपना पेशा चुनने वाले हैं, ऐसे बच्चों को वो कुछ कहना चाहते हैं. डॉक्टर अनिल काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. लक्षात घ्या, हे एक स्थूल वाचन आहे, एक रैपिड रीडिंग है, लेकिन फिर भी ये रैपिड रीडिंग या स्थूल वाचन एक पत्र के रूप में आपके सामने दिया गया है. त्यांचे बार्कमधील अनुभव, बार्क मीन्स BARC, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. भावविश्व या शब्दाचा अर्थ आहे विचार. जेव्हा लेखक बार्क में ट्रेनिंग घेत होते, जब राइटर हमारे बार्क इस संस्था में ट्रेनिंग ले रहे थे, तब उन्होंने वहाँ पर उनके जो भी अनुभव आए इस पाठ के माध्यम से हमारे सामने रखे हैं. क्यों रखे हैं? जिससे कि आज आप जैसे बच्चों के जो ख्याल है, विचार है काम के बारे में, वो विचार समृद्ध बने. समृद्ध मीन्स प्रॉस्पेरियस. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांपासून होत असते. मतलब किसी भी बड़े काम की शुरुआत हम लोग छोटे छोटे कामों से ही करते हैं. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता, कोई भी काम कमी दर्जा का हम लोग को नहीं समझना है, ते करायची सवय लावली, सवय आदत या हॅबिट, तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत. मतलब कि अगर हम लोगों ने छोटे छोटे काम करने की आदत लगाई तो बड़े काम करते वक्त हम लोग को कोई भी मुसीबतें नहीं आती. जर आपल्याला आयुष्यामध्ये पुढे मोठे कार्य करायचे असेल तर त्याची सुरुवात आपल्याला लहान लहान कामापासून करावी लागते. कोणतेही काम लहान किंवा मोठे असत नाही, असा संदेश ते या पाठात देतात. तर या पाठाच्या माध्यमातून आपल्याला लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सांगितलेले आहे की जर तुमचे ध्येय, तुमचं लक्ष्य मोठं असेल, अगर आपका ड्रीम या एम बहुत बड़ा होगा, तर त्या
तुमच्या स्वप्नाला, लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लहान लहान काम करताना संकोच बाळगण्याची आवश्यकता नहीं। अगर आपका सपना बड़ा है तो उसके लिए छोटे छोटे काम करते वक्त आपको किसी भी प्रकार की शंका मन में नहीं आनी चाहिए। कोई भी काम छोटा या बड़ा नहीं होता। पाठ सुरू करण्याआधी जरा आता आपण हा फोटो पाहूया बरं। ओळखलात का कोण आहेत हे? येस, करेक्ट। ही इज द फाउंडर ऑफ BARC, डॉक्टर होमी भाभा। लेखकांनी या पाठामध्ये डॉक्टर होमी भाभा आणि बार्क म्हणजेच BARC या संस्थेशी संबंधित असलेल्या आठवणी आपल्याला या पाठामध्ये दिलेल्या आहेत। ही आहे या पाठाशी संबंधित असलेली संस्था बार्क म्हणजेच BARC मीन्स भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर। आता आपण सुरुवात करतोय आपल्या पाठाच्या पहिल्या परिच्छेदाला। मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला बार्क मधील 2 अनुभव सांगणार आहे। आपण याआधी बार्क संस्था काय आहे हे पाहिलेलं आहे। बार्क मीन्स भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर। तर तिथे गेल्यानंतर लेखकाला जे अनुभव आले त्यापैकी एक अनुभवाचा आता आपण इथे अभ्यास करणार आहोत। मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील। ह्या ठिकाणी लेखकांची अशी इच्छा आहे की तुमच्यासारख्या मोठे होत असलेले जी मुलं आहेत, मीन्स आप जैसे जो बड़े होने वाले ग्रोइंग चाइल्ड है, त्यांचा आपल्या कामाबद्दलचा दृष्टिकोन, भूमिका या शब्दाचा अर्थ आहे दृष्टिकोन। तर दृष्टिकोन किंवा विचार हा बदलायला हवा आणि हा विचार समृद्ध करताना त्यांचे म्हणजेच लेखकांचे हे 2 अनुभव आपल्याला निश्चितच उपयोगी पड़तील। उनका ऐसा सोचना है कि आप जैसे जो बड़े होने वाले बच्चे हैं, उन लोगों का अपने काम के प्रति जो दृष्टिकोण है वो बदलना चाहिए और एक अच्छा दृष्टिकोण बनने के लिए लेखक के ये जो 2 अनुभव है वो ज़रूर हम लोग को काम में आने वाले हैं। तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो। पहले लेखक अपने 2 अनुभव हमारे साथ यहाँ पर व्यक्त करना चाहते हैं। हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्क संस्थेमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत। ज्या वेळेला लेखकाने आपलं कॉलेज संपवलं आणि नंतर बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलमध्ये गेले तेव्हाचा त्यांचा हा अनुभव आहे। जब हमारे लेखक ने कॉलेज की पढ़ाई ख़त्म करने के बाद जब वो बार्क में ट्रेनिंग लेने के लिए गए थे, तब के ये उनके अनुभव हमारे साथ उन्होंने व्यक्त किए हैं। अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। लेखक हमें बताना चाहते हैं कि बार्क मतलब क्या, ऐसा सवाल हमारे मन में आता होगा। सांगतो, बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे। लघुरूप याचा अर्थ आहे शॉर्ट फॉर्म। मतलब बार्क जो है, बार्क मीन्स BARC इज़ द शॉर्ट फॉर्म ऑफ भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर। होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला। पाया घालने म्हणजे सुरुवात करने। जैसे कि हम लोग जानते हैं डॉक्टर होमी भाभा, इन्होंने भारत के अंदर अणुसंशोधन मतलब ॲटॉमिक रिसर्च को शुरुआत की, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे। इसलिए उनका नाम इस संस्था को दिया है, जो कि BARC मीन्स
भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. तर ही बार्क संस्था आता प्रचंड मोठी आहे. प्रचंड मोठी मीन्स वेरी ह्यूज. अब अगर हम लोग देखेंगे तो बार्क ये संस्था आज बहुत बड़ी हो चुकी है. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था जेमतेम सुरू होऊन 7 वर्षे झाली होती. मतलब जब हमारे लेखक वहाँ पे गए थे ट्रेनिंग के लिए, तब वो संस्था शुरू हो के सिर्फ लगभग 7 साल ही हो चुके थे. आम्ही जवळपास 100 मुले मुली होतो. लगभग ये 100 के आसपास स्टुडंट्स वहाँ पर पढ़ रहे थे. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. जेव्हा आपले लेखक तिथे ट्रेनिंग घेण्यासाठी शिकत होते त्यावेळेला डॉक्टर होमी भाभा तिथे 3 ते 4 वेळा येऊन गेले होते. जब हमारे लेखक वहाँ पे ट्रेनिंग ले रहे थे उस वक्त डॉक्टर होमी भाभा वहाँ पर 3 से 4 बार आ चुके थे. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व, स्फूर्तिदायक इन्स्पायरिंग. डॉक्टर होमी भाभा यांचं व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी होतं असं इथे लेखक सांगतात. मतलब डॉक्टर होमी भाभा इनकी पर्सनैलिटी जो है, व्यक्तित्व जो है वो बहुत ही प्रेरणादायी था. तो हमेशा वहाँ पे विद्यार्थी उनके आने का इंतज़ार करते थे ताकि उनको नई नई बातें सीखने मिले. एकदा आम्ही त्यांना विचारलं, एक बार हमने उनसे पूछा, आम्ही इतकी मुलं मुली आहोत, हम लोग यहाँ पर इतने सारे लड़के लड़कियां हैं, मतलब विद्यार्थी हैं, पण सर्वांना पुरेल सफिशियंट, सबके लिए सफिशियंट, सबके लिए काफ़ी, इतकं काम कुठे आहे इथे. इथे लेखक प्रश्न करताय डॉक्टर होमी भाभा यांना की संस्था सुरू होऊन फक्त 7च वर्ष झाली होती. मतलब ये संस्था शुरू होके सिर्फ 7 साल हुए थे. 100 मुलं होती तिथे, 100 स्टुडंट्स वहाँ पे पढ़ रहे थे, मतलब ट्रेनिंग ले रहे थे. होमी भाभा आले. त्यानंतर लेखकांनी त्यांना हा प्रश्न विचारला की इथे तर काम खूपच कमी आहे, यहाँ पे काम बहुत ही कम है और इतने सारे विद्यार्थी यहाँ पे पढ़ रहे हैं, इतके सगळे विद्यार्थी इथं शिकत आहे, तर सर्वांना पुरेल एवढं काम इथे अजिबातच नाही आहे. यहाँ पे सबके लिए काम है ही नहीं. ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी करू नका. काळजी, चिंता, कि तुम्ही त्या गोष्टीची काळजी करू नका. आप उस चीज़ की चिंता मत करो कि काम कम है या ज़्यादा है, काम कमी आहे की जास्त आहे याची तुम्ही काळजी करू नका. याची तुम्ही काळजी का करता. तुम्ही सर्वजण संशोधन करत रहा. आप सिर्फ क्या करो, संशोधन करो, मतलब रिसर्च पे ध्यान दो. आप लोग यहाँ पर रिसर्च करने के लिए आए हैं. तुम्ही इथे संशोधन करण्यासाठी आला आहात. तुम्ही कामाची काळजी करू नका, तर तुम्ही तुमचे नवीन नवीन संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं कार्य निर्माण करा. इथे होमी भाभा यांनी विद्यार्थ्यांना एक खूप मोठा संदेश दिलेला आहे की तुम्हाला काम किती आहे याचा विचार करू नका. तुम्ही एका संशोधन संस्थेमध्ये आहात, आप एक रिसर्च इंस्टीट्यूशन में आए हो, तर तुमचं मुख्य कार्य आहे संशोधन करना. आपका ज़रूरी काम है यहाँ पर संशोधन करना, तो आपको यहाँ पे संशोधन करने पे ध्यान देना है. काम कितना है इस पे ध्यान मत दो. आणि सरकारला किती खर्च येतो, म्हणजेच या संस्थेवरती सरकार किती खर्च करते, प्रत्येक विद्यार्थ्यावरती सरकार किती खर्च करते याचा विचार करू नका. इसके बारे में मत सोचो कि सरकार आपके ऊपर कितना खर्चा कर रही है. मात्र एक करा, लेकिन सिर्फ एक काम करो, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. आपको खुद का काम खुद तयार करना है. स्वतःचं काम स्वतः निर्माण करायला हवं. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. आपको क्या काम करना है या आपको खुद सोचना है.
तुम्हाला कोणी काम दिलं नहीं तर काम करायचं नहीं ऐसा त्याचा अर्थ नहीं। अगर आपको किसी ने काम नहीं दिया तो आपके पास कुछ भी काम नहीं, ऐसा नहीं है। आप अपना काम खुद तयार कर सकते हो। बॉसने सांगितलेलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं। इथे डॉक्टर होमी बाबा एक उदाहरण देता है। यहाँ पर डॉक्टर होमी बाबा एक उदाहरण दे रहे हैं कि हमें अगर हमारे बॉस ने कुछ काम दिया ही नहीं इसका मतलब काम है ही नहीं, ऐसा नहीं है। तर तुम्हाला स्वतः आपलं काम शोधता आलं पाहिजे। हे चूक आहे, चूक मतलब रॉन्ग, गलत, ये सब गलत है। ही प्रवृत्ति गेली पाहिजे, प्रवृत्ति, स्वभाव, ये नेचर या ये हॅबिट जो लोगों के अंदर है, हा जो स्वभाव लोकांचा असतो की जोपर्यंत त्यांना कोणी काम सांगत नाही लोग काम करायला पाहत नहीं। ये जो लोगों का स्वभाव होता है कि जब तक उनको काम बोला नहीं जाता तब तक वो काम करते ही नहीं है, ये जो स्वभाव है ये गलत बात है। भाबांनी सांगितलेला हा मुद्दा पॉइंट माझ्या मनावर कोरला गेला। कोरला जाने, मनावर बिंबवले जाने मतलब दिल में कोई भी बात बैठ जाना। आणि मुलांनो स्वानुभवाने सांगतो, स्वानुभव, सेल्फ एक्सपीरियंस। इथे लेखक आपल्याला स्वतःचा अनुभव सांगतायत। यहाँ पर लेखक हम लोग को खुद का अनुभव बता रहे हैं। एकदा हे लक्षात आलं ना, एक बार ये बात ध्यान में आई ना, तर स्काय इज द लिमिट। आपल्या कामाला मर्यादा नसते। बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं मतलब उंगली पकड़ के चलाना या फिर दिशा दिखाना, काम की डायरेक्शन बताना, हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे। जोपर्यंत मूल लहान असतं तोपर्यंत त्याचे आई वडील त्याला नेहमीच त्याच्या कामामध्ये मदत करतात। जब तक बच्चे छोटे होते हैं तब तक उनके माता पिता, उनके गुरु हमेशा उनको उनके काम में मदद करते हैं। लेकिन एक बार बड़े होने के बाद हम लोग को हमारी दिशा खुद सोचनी है कि हमें क्या करना है और कहाँ जाना है। आवश्यकही आहे। हाँ, लहान असेपर्यंत आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असते। जब तक हम लोग छोटे होते तब तक हम लोग को मार्गदर्शन करने की ज़रूरत होती है। पण शेवटी आखिर में स्वतःच स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, सक्षम, कैपेबल। लेकिन आखिर में हम लोग को खुद ही अपने आप को मजबूत बनाना है, स्वतःला सक्षम करायचं आहे। ऊर्जा मिळवता आली पाहिजे, एनर्जेटिक हम लोग को बनना है आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे और खुद का रास्ता हमें खुद को ही ढूंढने आना चाहिए। प्रत्येक वेळी आपली मदत करण्यासाठी कोणी असेलच असे नाही। म्हणजेच काय, लेखक या अनुभवातून आपल्याला हे सांगता आहेत की कोणत्याही व्यक्तीला काम काय आहे हे सांगण्याची गरज असायला नको। प्रत्येक व्यक्ति ने अपने कार्य स्वतः शोधले पाहिजे। हर एक व्यक्ति को अपना काम खुद ढूंढना है, अपना रास्ता खुद ढूंढना है, तभी वो यशस्वी हो सकता है, तेव्हाच तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो। Dear students, this is first part of our rapid reading. Second part we will continue in our next lecture. Goodbye, take care, stay home and stay safe.